हा हॅलो नमस्कार, मी तुमचा लाडका प्रथमेश कदम आणि सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्यासोबत आज प्रतीक्षा दिसते. सरप्राईज झाला असाल तुम्ही, कारण आम्ही दोघं जण चाललो आहे गोव्याला. येस, गोव्याला मी हिच्या फ्रेंड्ससोबत चाललो आहे. फर्स्ट टाइम हिच्या फ्रेंड्स ग्रुपसोबत ट्रिप अरेंज केली आहे मी. आणि याचं फिक्स नव्हतं, माझं फिक्स नव्हतं. ऐन टाइम मला म्हणजे आज दुपारी 3:30 वाजता फिक्स झालं की मला पण असं क्रेविंग झालं, आपण थोडंसं की चला जाऊया. आणि आम्ही तर निघालो बरोबर 5:30-6 वाजता. आता 9ची आमची गाडी आहे, बस आहे. आणि आमच्या इकडे वाजले किती 9:17. लेट झाले. आणि ह्याच्यात हे बघा, हे इथे होतं, इथे झालं. आता ट्रिपच्या सुरुवातीलाच असतं, तर पुढे काय होणार लेट्स सी. आणि हा अर्ध्या लोकांना माहिती नाही मी येतोय ते, सो खूप लोकांना सरप्राईज मिळणार आहे. सो लेट्स सी आणि त्याचं रिएक्शन बघा. चला, आम्ही बसमध्ये आलोय आणि आता सगळेजण येतील आणि सरप्राईज होतील. चला, मला एकदम खालची सीट मिळाली. प्रत्येकाची आहे माझी खालची, कारण माझं लेट बुकिंग झालं आहे. चला ॲडजस्ट करूया. लुक गाईज, हू इज हियर. हाय, फायनली गोव्याचा प्लॅन सक्सेसफुल होतोय. कसं वाटतंय? हे शेजारी व्हॉट्सअप. हॅलो, हाय. आम्ही मोदक आणलेत घरात. मम्मी. हॅलो, कसे मोदक? थँक्यू थँक्यू. गुड मॉर्निंग. सो आम्ही आता इथे उतरलो आहे आणि आता नाश्ता करायला जातो आहे. आणि ही आमची गाडी आहे, जिचं नाव आम्हाला कोणालाच कळत नाही आहे. गाडीचं नाव काय आहे? काय? वालकणी. वारकरी. गाडीचं नाव कोणालाच येत नाहीये, पण आम्ही आता नाश्ता करतोय. बाय. ही एक अजून एक ब्लॉगर आहे, हिच्या चॅनलला पण जा, सबस्क्राइब करा. काय हमरा ड्रोन और ये सब शूट करे. अरे मी ब्लॉग घेते, सॉरी गाईज. आमचा ड्रोन गेलाय. येस, आकाशात गेलेला आहे. कसं वाटलं? अरे भाई, अरे पिंक कव्हर दिलाय आणि पाऊस येतोय. गाईज हा बघा काय सीन येतोय. वा, ड्रोन गायब. आता तिकडे किती भारी आहे. सो आता सगळे उतरलेत आणि आम्ही म्हापसाला पोचलोय. आता इकडनं आम्ही टॅक्सी करू. हाऊस द जोश. हाऊस द जोश. हाय सर. हाऊस द जोश. ही झोपसर आहे. ही झोपसर झाली. येस, आफ्टर 12 तासाचा प्रवास, 12.5 तासाचा प्रवास. आणि आमचा ओ फ्लेक्स मारायचं नाही. हे बघ, हे पण रेड होऊ शकतं. आणि आमचं विला हाय कुठे? अच्छा, हाय रेड सी व्ह्यू. ओके, ओ रेड सी व्ह्यू. अरे गुड मॉर्निंग. आता बॅगा आपल्यालाच काढायच्या आहेत. ऐका, चहा कॉफी आली आहेत आणि मी कॉफी घेतली आहे. तू काय पितोस? ये आपण कॉफी वाले. चाय पितोस वाल्या? कॉफी अशी दिसते. गोवा बघायचं आहे. हा बघा गोवा. गाईज हा रूम आहे राजशाही रूम. ऐका, आणि खूप मस्त रूम आहे. एसी आहे बघा, चालतोय एसी, चालतोय. गाईज हा आमचा व्लॉग. गाईज हा आमचा रूम आहे आणि खूप सुंदर फ्रीज आहे. छोटूसा नाहीये, मोठू एसी आहे. सो आता आम्ही
पूल मध्ये जातोय आणि हे अजून काय आले नाही. आता बघ डीप बघ डायरेक्ट किती होतं. एवढं आहे एवढं. हा 1 2 3 डुपॉक 12च्या भावात. गाईज खूप खोल आहे, मजा येणार आहे. पूल पार्टी गेला एवढे नाही डीप आहे. वरती बघून पण चाला इथे. गाईज इथे नारळाच्या खूप साऱ्या झाडं आहेत मी 13 भावा आणि काय काय मी बोललो 12 होता ना तेव्हा सिनेमॅटिक एकदम प्रेमाची बोलते. प्रेमाचे वर्ड बोललो, लगेच 13 काढला आणि सिनेमॅटिक टाकला. आता 17ला पण नवीन काढतील. 16 घेणारे वैताग घेणारे कशाला घे. आईफोन वालो सुन लो गुंगा बोला है. 4 वीडियो डिलीट करने के बाद 2 वीडियो आता है. ही लोक आता इथे स्ट्रीट शॉपिंग करतात. वा वा खूप छान वाटतंय. आणि गाईज हा बघा बागा बीच जुहू चौपाटीचा चालून चालून बागासारखा झाला. आणि तिकडे शॅक्स वगैरे चालू असतं. आपला निर्णय चुकीचा होता. गाणं काय लावते आणि म्युझिक काय देतोय. म्युझिक काय देतो आणि गाणं काय लावतोय. वेगवेगळी सॉंग चालू आहे. गाईज आता आम्ही ते जेवायला थांबलोय, पण जेवण आम्ही पार्सल घेतोय. आणि वडापाव आपला सांडला. आणि हा वडापाव सांडला बघा तिकडे. पाव सांडला, वडा आणि खालचा बेस खाल्ला. ह्याच्यामुळे मी ह्याचं ऐकलं आणि वडापाव घेतला. तो वडापाव एवढा छान होता की काय बोलू. बोलायचं नाही. एकेकानी सर्चिंग वेअर वी हॅव टू गो. हा आहे गोव्याचा रस्ता. रात्रभर तुळतूळ घातल्यानंतर सकाळी भूक लागलेली मरणाची मला, तरी मम्मी ह्याला घेतला आणि बोललो चल भावा आपल्याला काहीतरी खायचं. मग आम्ही गोव्यामध्ये कुठे जायचं माहिती नव्हतं पण फिरत होतो. गुड मॉर्निंग गाईज, सेकंड डे आणि खूप छान मजा येते. बघूया आपण आयुषी आणि प्रतीक काय करताय. तर आता ही लोक सगळे रेडी झाले आहेत आणि आता आम्ही जातोय थंडर पार्क आणि स्नो वर्ल्डला. गोवामध्ये थंडर पार्क आणि स्नो वर्ल्ड आहे मला इथे येऊन कळलं, तर ते एक्सप्लोर करूया. आधीपर्यंत नॉर्थ गोवा वगैरे सगळं एक्सप्लोर केलं आहे, पण आता हे काय आहे ते बघूया आपण. सो मंडळी आम्ही आलोय थंडर वर्ल्ड गोवा और यस अभी हम जाएंगे. येस गाईज तुम्ही बघू शकता थंडर वर्ल्ड आणि इकडे आहे. आता आज जाऊया, ते पण फ्री आहे. वाव ओपन एंट्री. कम ऑन गाईज. हाय गाईज. थंडर शो चालू होते थोड्या वेळात. मित्रांनो आपण स्नो वर्ल्डला आलोय. मुंबईच्या आता गेलो नाही स्नो पार्क, तर आम्ही आता गोव्याला येऊन जातोय. चला बाय. इकडे आता सगळे तयारी करतायत, शूज घालतायत. फायनली स्नो पार्क मध्ये हे बघा येडा. सगळे सिमेंट कामगार बनलेत. सांगा.
आणि आता कळलं मला बॉल कोणी मारला, ते गावराव. गाईज याची कशी खूप मजा केली आम्ही. सो आता आम्ही मॅगडी मध्ये आलोय, सगळ्यांना भूक लागलेल्या म्हणून. गाईज आता आम्ही घरी आलोय आणि तुम्ही बघू शकता ही लोक पण आता सगळे चेंज करतायत. आयुषी आणि आजचा दिवस खूप छान होता, मजा आली. आणि जसं तुम्ही बघितलं असाल की ते थंडर पार्क मध्ये आम्ही विजेसोबत खेळलो अक्षरशः, आणि स्नो वर्ल्ड मध्ये तर सगळे गारटले, हा पण गारटला खूप. आणि ही सगळ्यात पहिला अबाउट होणारी पोरगी पहिलाच बाहेर गेली. लास्ट नाही तू सेकंड लास्ट मी आलो दादा, आपण दोघं. पहिला आयुषी गेली. आम्ही जाणार होतो सगळ्यात आधी, पण मी सगळ्यात लास्ट होतो. मी आणि प्रतिया सगळ्यात लास्ट होतो. तू वरती का नाही? सो आता आम्ही डिनर करतोय सगळे. खूप शॉपिंग झाली, खूप मजा मस्ती झाली. इट्स डिनर टाइम नाव आणि खूप जास्त भूक लागली, खूप जास्त झोप पण आली. चला जेवूया आणि झोपूया, भेटूया उद्या. गाईज आम्हाला नाश्ता आता किती वाजले? 2:45 वाजले, ऑलमोस्ट 3 वाजले. खुशा नाही तिच्या प्रिय सख्याने. आणि ही मॅगी बघा, मी बनवली गाईस. तू बनवली नाहीयेस. दोघांचं तिचे एक्सप्रेशन बघ, दोघांचे मेजरमेंट यार ती सोळे कपडे. शर्वरी ताई आल्या प्लेट घेऊन. आपण जे दोन आहेत एक चम्मच आहे आपल्याला हाताने खायला. सो गाईज आम्ही सगळे आता रेडी होऊन चाललोय बीच वरती शूट करा म्हणून. बीच सारखे आउटफिट घातलेत आणि जवळच बीच आहे, घराच्या बाजूलाच बीच आहे. सो मस्त वाटतंय ना. हिने किती मेकअप थापलाय बघा, 10 किलोचा मेकअप आहे, 10 किलो मोजला. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. आणि इकडचा व्ह्यू बघा, वाव. हसा हसा हसा. वेलकम टू डे 4 गाईज. डे 4 इन गोवा. आणि डे 5 पाऊस आला परत आणि ॲज युजल 5-5:30 वाजले आणि तरी लोक टाइमपास करतात तिकडे. आणि आम्ही काय खाल्लं नाही रात्रीपासून, फक्त एक पिझ्झावर आहे. दिवसभर पण आम्ही काहीच नाही खाल्लेलं. सो बाय. तर फायनली सकाळ झाली आहे आणि कदम खानावर दिसली आम्हाला. आणि इथे बस थांबले आणि इथे सगळे थांबले चहासाठी. बाय पुढची बघा उतरले. आता बॅगा घेणार आणि आपापल्या घरी जाणार. ह्याच्यातून उतरली नाही. ब्लॉग कधी काय संपणार नाही. आमची ट्रिप इथे संपली, सगळे होतात आणि आता शेवटला आम्ही